आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। दत्तवाड मालिकवाड बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात। यंदाच्या पावसाळ्यात पाणी साठ्यासाठी होणार सज्ज। आमदार हुक्केरी पितापुत्रांच्या प्रयत्नांना यश। बंधाऱ्याची उंची वाढल्याने पाणीसाठ्यात होणार मोठी वाढ। मालिकवाड दत्तवाड बंधाऱ्यावरून दिलीप शिरढोणे। महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या आणि दूधगंगा नदीवरील अत्यंत महत्त्वाच्या अशा दत्तवाड मालिकवाड बंधाऱ्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थात झालेल्या या बंधाऱ्याची दखल घेऊन उत्तर कर्नाटकातील आमदार पितापुत्र प्रकाश हुक्केरी आणि गणेश हुक्केरी यांनी विशेष प्रयत्न केले। त्यांच्या पाठपुराव्यामुळे या नवीन बंधाऱ्याचे काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून आगामी पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा बंधारा पाणी साठवण्यासाठी पूर्णपणे सज्ज होणार आहे। बंधाऱ्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता मालिकवाड बाजूकडील बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे। दत्तवाड बाजूकडील थोडेसे काम शिल्लक असून केवळ 3 ते 4 दरवाजांवरील स्लॅब टाकण्याचे काम बाकी आहे। हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे। पूर्वीचा जुना बंधारा थोड्याशा पुराच्या पाण्याने पाण्याखाली जात असे, ज्यामुळे दोन्ही राज्यातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होत होती। तसेच अवजड वाहतूक आणि महापुरामुळे जुन्या बंधाऱ्याचे काँक्रीट उकडून सळ्या बाहेर पडल्या होत्या। नवीन आणि उंच बंधाऱ्यामुळे हा त्रास कायमचा मिटणार असून शेतकरी आणि वाहतूकदारांना लाभ होणार आहे। जुन्या बंधाऱ्यापेक्षा या नवीन बंधाऱ्याची उंची अधिक असल्याने पाणी साठवणूक क्षमता प्रचंड वाढणार आहे। दत्तवाड, घोसरवाड, मालिकवाड, सेदलगा, नेज, नागराळ, वडगोल आणि आद्यानवाडी परिसरातील शेतीला याचा थेट फायदा होईल। माळभागातील जिरायती शेती आता बागायती शेतीत रूपांतरित होणार आहे। यासाठी शेतीसाठी वरदान ठरणार आहे। या बंधाऱ्यातील साठवलेल्या पाण्यामुळे माळरानावरील कोरडे तलाव भरले जातील, ज्यामुळे भूजल पातळी वाढण्यास नक्कीच मदत होईल। वाढीव पाण्यामुळे परिसरातील नळ पाणी पुरवठा योजना आणि जलसिंचन योजनांना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल। या भागातील शेतकरी, नागरिक आणि वाहनधारकांनी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सातत्यानं मागणी केली होती। तसेच प्रसारमाध्यमांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते। अखेर हुक्केरी पितापुत्रांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील जनतेतून समाधान व्यक्त होते आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।